नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री कोण असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर अभिनेत्री दया डोंगरे यांचा चेहरा येतो। उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या होत्या। कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळालेल्या या अभिनेत्रीने एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं। मात्र 1990 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला। त्यामुळे सध्या त्या काय करतात, कशा दिसतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो। अनेक वर्ष कलाविश्वात सक्रिय असलेल्या दया डोंगरे यांच्यात आता कमालीचा बदल झाला आहे। वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता ओळखणं तसं कठीण झालं आहे। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे आज देखील कायम आहे। दया डोंगरे उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका देखील होत्या। त्यांना गायन क्षेत्रातच करिअर करायचं होतं, त्यामुळे त्यांनी शालेय जीवनापासूनच शास्त्रीय तसंच नाट्यसंगीताचे धडे गिरवले होते। फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली। परिणामी त्यांनी अभिनयाची साथ धरली, पण गाणं हे मागं पडत गेलं। अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्या। शिक्षण चालू असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली। लग्नानंतर पती शरद डोंगरे यांनी कलेच्या आवडीला खंबीरपणे साथ दिली। तुझी माझी जोडी जमली रे, गजरा, नांदा सौख्य बरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठासून अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या। मराठीसोबतच आश्रय, झुंबिश, नामचीन, दौलत की जंग अशा हिंदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका देखील विशेष रूपाने गाजल्या होत्या। दया डोंगरे यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला होता। काही वर्षे त्यांचे बालपण कोल्हापुरामध्ये गेले होते। 6-7 वर्षाच्या वयामध्ये खबरदार जर टाच मारुनी या गाण्याने त्यांचे नाट्यप्रयोग सुरू झाले। दया डोंगरे यांची आई स्वयंशिक्षित कलाकार होती। शांता मोडक त्यांची मामी आणि त्यांच्या आईने दयांना गायन आणि सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले होते। 1954 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी दया यांनी ऑल इंडिया रेडिओवरील एका कार्यक्रमामध्ये भाग घेतला। पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर त्यांनी हरिभाऊ यांच्याकडून संगीत आणि नागेशबुवा खळेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले। वयाच्या 19 वर्षाच्या असताना ऑल इंडिया रेडिओच्या सुगम संगीत स्पर्धेत तिला राष्ट्रपतींकडून बक्षीस देखील मिळाले। महाराष्ट्रीयन कलोपासक संस्थेच्या वतीने तिने रंभा आणि वैदेही सादर केल्या होत्या। पदवीधर झाल्यानंतर तिला संस्कृती मंत्रालयाकडून गायन आणि अभिनय शिष्यवृत्ती देखील मिळाली। लग्नानंतर ती दिल्लीला स्थलांतरित झाली। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची सदस्य बनल्यानंतर लीला गांधींच्या मार्गदर्शनाखाली तिने पडद्यामागील काम तसेच अभिनय करण्याचे प्रशिक्षण घेतले। तिची मोठी मुलगी 3 वर्षाची असताना NSD सोडल्यानंतर ती रंगभूमीवर परतली। नांदा सौख्य भरे, लिडापिडा टळो आणि तुझी माझी जोडी जमली यांसारख्या नाटकांमध्ये तिने सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्यासोबत काम केले। नांदा सौख्य भरे हा एक अद्भुत विनोदी चित्रपट होता। मुंबईच्या रिहर्सलला भेट दिलेल्या सर्व व्यावसायिकांनी आणि लेखकांनी या नाटकाचे विशेष कौतुक केले। 1970च्या दशकात तिने व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। रत्नाकर मतकरी यांच्या बिराड वाजलम, चंपा गोवेकर, लेकुरे उदंड झाली आणि संकेत मिलनाचा यांसारख्या नाटकांमध्ये ती दिसून आली। दया डोंगरे यांनी लेकुरे उदंड झालीमध्ये आणि संकेत मिलनाचामध्ये खोडकर नायिका म्हणून काम केले। संकेत मिलनाचामधील तिच्या अभिनयासाठी तिला शांता आपटे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला। 1964 पासून त्या दिल्ली दूरदर्शनसाठी काम करत होत्या। 1972 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा मुंबई दूरदर्शनमध्ये रुजू झाल्या तेव्हा त्यांनी गजरा, बंदिनीसारखे कार्यक्रम तयार केले आणि आव्हान इतरांसह तिने समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या दूरदर्शन मालिका स्वामीमध्ये गोपिकाबाई म्हणून काम केले। दया डोंगरे यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। नंतर त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या मायबापमध्ये खलनायकी भूमिका केली। दौलत की जंग या हिंदी चित्रपटात तिने आमिर खानच्या आईची भूमिका केली। हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कलाकारांची वाट पाहण्यातच जास्त वेळ लागतो हे लक्षात आल्यानंतर दया यांनी
हिंदी चित्रपटापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. शुभमंगल सावधानमध्ये विवाहित मुलीच्या कान भरणाऱ्या आईची भूमिका त्यांनी अगदी उत्तमपणे साकार केली. दया डोंगरे यांना 2 विवाहित मुली आहेत. मोठी मुलगी संगीता मुंबईत राहते तर सर्वात धाकटी अमृता बंगळुरूमध्ये राहते. मुली, जावई आणि नातवंडे तिला नियमितपणे भेटायला येतात. त्यांचे पती शरद डोंगरे यांचे 2014मध्ये अनपेक्षितरित्या निधन झाले होते. दया यांनी नाट्य, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम केले. 14 जून 2019 रोजी त्यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. मित्रांनो, दया डोंगरे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.